इंस्टाग्रामवर प्रेम जडलं आणि थेट बांगलादेशातून सीमा ओलांडून ते जळगावात पोहोचली. सोशल मीडियावर नाती जुळण्याच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. पण जळगावमध्ये समोर आलेल्या एका प्रकरणाने सगळ्यांनाच धक्का बसलाय. इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमात पडलेली एक 20 वर्षीय बांगलादेशी तरुणी थेट बांगलादेशीरित्या भारतात आली आणि प्रियकरासोबत जळगावमध्ये राहत होती. ही घटना जळगाव शहरातील भोई गल्ली जोशीपेठ परिसरात आहे. शनीपेठ पोलिसांना एका परदेशी महिलेबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कोनिका राणी श्यामचंद्र राय नावाच्या तरुणीला ताब्यात घेतलं. तपासादरम्यान तिच्याकडे कोणतंही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचं समोर आलं आणि चौकशीत जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं. मिळालेल्या माहितीनुसार जळगावातील सोने कारागीर चिन्मयवाला आणि कोनिका राणी यांच्यात ओळख इंस्टाग्रामवर निर्माण झाली. काही दिवसाच्या चॅटनंतर दोघांमध्ये प्रेम जडलं आणि चिन्मय सोबत लग्न करण्यासाठी कोनिका हिने थेट बांगलादेशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा दोघांनीही आम्ही लग्न केल्याचा दावा केला. मात्र लग्नाचे कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा पुरावे त्यांच्याकडे आढळले नाहीत. यानंतर पोलिसांनी कोनिका राणीला अटक केली असून तिला आश्रय दिल्याप्रकरणी चिन्मय वालवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इमिग्रेशन कायदा आणि परदेशी नागरिक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही तरुणी सीमा ओलांडून भारतात नेमकी कशी आली आणि तिला यामध्ये आणखी कोणाची मदत होती का, याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.